आता एक मोठी बातमी समोर येते ती म्हणजेच शरद पवारांच्या निवासस्थानी बैठकीला सुरुवात झाली आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पराभूत उमेदवार हे या बैठकीला उपस्थित असल्याचं कळतंय। तर ईव्हीएम संदर्भात ही महत्त्वाची बैठक पार पडतीये। शरद पवार सुद्धा या बैठकीत उपस्थित आहेत आणि त्यांच्याच अध्यक्षतेखाली त्यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादीचे सगळे पराभूत उमेदवार या बैठकीला उपस्थित आहेत। तर एकंदरीतच महाविकास आघाडीकडून आणि इंडिया आघाडीकडून ईव्हीएम संदर्भात आता खलबतं सुरू झाली आहेत। ईव्हीएमच्या विरोधात सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचं कळतंय आणि अशात ही आता एक मोठी बातमी समोर येते ती म्हणजेच शरद पवारांच्या निवासस्थानी बैठकीला सुरुवात झाली आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पराभूत उमेदवार हे या बैठकीला उपस्थित असल्याचं कळतंय। तर ईव्हीएम संदर्भात ही महत्त्वाची बैठक पार पडतीये। शरद पवार सुद्धा या बैठकीत उपस्थित आहेत आणि त्यांच्याच अध्यक्षतेखाली त्यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादीचे सगळे पराभूत उमेदवार या बैठकीला उपस्थित आहेत। तर एकंदरीतच महाविकास आघाडीकडून आणि इंडिया आघाडीकडून ईव्हीएम संदर्भात आता खलबतं सुरू झाली आहेत। ईव्हीएमच्या विरोधात सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचं कळतंय आणि अशात ही महत्त्वाची